एकूणच जर आपण पाहिलं तर आमचे जे व्हॉलेंटियर्स जे उन्हातानाची पर्वा न करता या स्पर्धेमध्ये मैदानाच्या बाहेर जाणारे चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणतील आणि मग त्यांना उन्हाचा कोणत्याही प्रकारची झळ पोहोचू नये याकरता येताना साहेबांनी खास आमच्या या सर्व व्हॉलेंटियर्ससाठी या ठिकाणी कॅप्स आम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत जेणेकरून उन्हापासून त्यांचं संरक्षण व्हावं. म्हणजे एखाद्या स्पर्धेच्या फक्त उद्घाटनासाठी तुम्ही जाताय असं नाहीये, तर तिथे कोणत्या गोष्टीची कमतरता आहे, माझ्याकडून काय कोणत्या पद्धतीने आणि कशा प्रकारची मदत होऊ शकते हे साहेबांनी ओळखलं. आणि हे केवळ एक क्रिकेटचा चाहता म्हणून नव्हे तर एक मान्यवर म्हणून नव्हे तर खऱ्या अर्थानं कळंबोली शहराशी असणारं त्यांचं जे नातं आहे ना ते नातं देखील हे दर्शवते की साहेबांनी ही भेटवस्तू मात्र आमच्या पंचांसाठी, स्कोररसाठी, कॉमेंटेटरसाठी हे तर आहेच, परंतु आमचे जेवढे व्हॉलेंटियर्स आहेत ना त्या व्हॉलेंटियर्ससाठी देखील या ठिकाणी काळजी घेतली आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही स्पेशल कॅप्स त्यांनी या ठिकाणी आम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. तर आमचे जेवढे व्हॉलेंटियर्स असतील तिसऱ्या पंचांची मागणी होते तर नक्कीच त्यांचा देखील आपण विशेष आभार विशेष कौतुक या ठिकाणी करूयात. आणि या सर्व सन्माननीय पाहुण्यांच्या यथोचित स्वागत समारंभाकडे आपण जरूर वळणार आहोत, परंतु तत्पूर्वी थोडंसं सामन्यानं देखील आपण सुरुवात करूया, कारण बऱ्याचशा आम्हाला प्रतिक्रिया आल्यात की सामना सुरू करा आणि त्यामुळे आपण सामन्याला सुरुवात करतो आहोत. जाऊयात. गोलंदाजाच्या शैलीवरती घेतला गेलाय आक्षेप. इथे मात्र गोलंदाज आहेत श्रीकांत फाळके, रामदास शेवाळे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष. आणि श्रीकांत या ठिकाणी मात्र गोलंदाजी मार्क वरती स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय फलंदाज. यावेळेला मात्र अतिशय वेगाला चेंडू फेकला, यष्टी रक्षकाला चेंडू चकवतोय, पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहणार. इथे प्रयत्नांची पराकाष्ठा, मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. तर सोहम ऑन स्ट्राईक आपल्याला या ठिकाणी मात्र खेळाडू थोडासा जायबंदी होताना पाहायला मिळतोय. चेंडू पायानं अडवण्याचा प्रयत्न केला आणि तिथेच काहीतरी शारीरिक इजा झालेली आपल्याला जरूर जाणवते. आपण नक्कीच या ठिकाणी अपेक्षा करूया की ही इजा फार मोठी नसेल. आणि खेळाडूंना आम्ही नेहमीच म्हणत असतो की स्पर्धा यावर्षी आहे, पुढच्या वर्षी असेल, परंतु ती स्पर्धा खेळण्यासाठी तुमची शरीर संपदा ही सर्वाधिक महत्त्वाची आहे. कारण शरीर संपदा जर तुमची टिकवणार तर नक्कीच येणारा कालावधी तुमच्यासाठी उज्ज्वल भवितव्य असेल. त्यामुळे क्रिकेट खेळाडूंना काळजी घ्या, आपल्या शरीराचा सुरुवातीला योग्य ती काळजी घ्या आणि त्यानंतरच क्रिकेटचा खेळ तुम्ही एन्जॉय करा. खेळाडू पुन्हा एकदा सज्ज झालाय खेळण्यासाठी, त्यामुळे एक शुभ वार्ताच म्हणावी लागेल की खेळाडूला झालेली दुखापत ही फारशी गंभीर नाहीये. मान्यवरांची शुभ उपस्थिती आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. व पाणी जास्त प्रमाणामध्ये तुम्ही घ्या, मुबलक प्रमाणात या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून आपल्यासाठी पाणी उपलब्ध, एनर्जी ड्रिंक्स उपलब्ध आहेत. आणि वेळोवेळी जास्तीत जास्त पाणी घेत राहा. पाणी घेत असताना नक्कीच ज्या काही टेक्निक्स आहेत त्यांचा वापर करा, जेणेकरून धावत असताना, खेळत असताना, मैदानावरती तुम्ही सातत्यानं तुमचा वावर असताना तुमच्या शरीरातील जे रक्तसंचार असतो हा वेगाने होत असतो आणि अशा वेळेला उभा राहून पाणी पिल्यानं कदाचित तुम्हाला चक्कर येणं, थकवा वाटणं किंवा अशा प्रकारचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. त्यामुळे पाणी घेताना तुम्ही बसून प्रॉपरली ते पाणी ग्रहण करा. जास्तीत जास्त पाण्याचा वापर करा. मैदानावर उतरण्या अगोदर योग्य ती एनर्जी लेवल तुमच्या शरीरामध्ये असणं गरजेचं आणि त्यानंतर शरीराचा समतोल साधत असताना हा खेळ एन्जॉय करा. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा मानस होता. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. सिलिमेडॉन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. सिंगल मात्र धावफलकावरती येणार आणि या सिंगलच्या मदतीनं का होईना संघ पुढे सरकताना धावफलकावरती पाहायला मिळतात 5 धावा. व तेजस गायकवाड देखील आपल्या समेत या ठिकाणी जोडले गेलेत. एक युवा चेहरा आहे, सातत्यानं जीवाची
या अगोदरच्या चेंडूवरती मात्र चौकार लगावला गेला, परंतु इथे गोलंदाज दर्शवतो यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांची शुभ उपस्थिती आपल्याला मुख्य मंचावरती पाहायला मिळाली, अर्थातच आदरणीय शिरीषजी सावंत साहेब मनसे नेते यांचा आपण या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती करावा. आदरणीय शिरीषजी सावंत साहेब मनसे नेते यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान आपण या मुख्य मंचावरती करणार आहोत. अतिथी देवो भव ही आपली परंपरा आणि आलेल्या पाहुण्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान हे आपलं परम कर्तव्य. अतिथींच्या आगमनानं हर्षित झाला सारा मेळा, अतिथींच्या आगमनानं हर्षित झाला सारा मेळा, धन्य धन्य होऊन करूया हा स्वागताचा सोहळा. हा स्वागताचा शुभ सन्मानाचा सोहळा मात्र आपण या मुख्य मंचावरती पाहतोय. यानंतर मी विनंती करतो आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय संदेशभाई ठाकूर साहेब रायगड जिल्हा अध्यक्ष आणि यांचं हेतूची स्वागत सन्मान करण्यासाठी मी गोरक्षनाथजी गायकवाड साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करावा. या मान्यवरांचे या मुख्य व्यासपीठावरती मात्र आपण हा सन्मानाचा सोहळा या ठिकाणी नक्कीच पाहतोय. तदनंतर मी पुनश्च एक वार विनंती करीन सन्माननीय राहुलजी चव्हाण साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित आदरणीय योगेशजी चिले साहेब पनवेल महानगर अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा या मुख्य मंचावरती करावा. खरं तर आपला अमूल्य वेळ खर्च करून हे सन्माननीय पाहुणे मात्र आमच्या विनंतीला मान देऊन सलामत प्रमाणे यावर्षी देखील मान्यवरांची उपस्थिती आपल्याला या मुख्य मंचावरती पाहायला मिळाली आहे आणि त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा आदरणीय योगेशजी चिले साहेब पनवेल महानगर अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि यांचा मात्र आपण यथोचित स्वागत सन्मान या मुख्य मंचावरती करतो आहोत. तदनंतर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय अतुलजी चव्हाण साहेब रायगड जिल्हा सचिव यांचा यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी पुनश्च एक वार आमच्या आदरणीय गोरक्षनाथजी गायकवाड साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करावा. आदरणीय अतुलजी चव्हाण साहेब रायगड जिल्हा सचिव महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि यांचा मात्र यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा या मुख्य मंचावरती संपन्न होत असताना तदनंतर आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित आदरणीय रामदासजी पाटील साहेब तालुका अध्यक्ष यांचा यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी संदीपजी अग्रवाल साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करावा. आदरणीय रामदासजी पाटील साहेब तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि यांचा शुभ सन्मान मात्र संदीपजी अग्रवाल यांच्या शुभ हस्ते या मुख्य मंचावरती संपन्न होत असताना
तदनंतर आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय धनाजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान करण्यासाठी संदेशभाई ठाकूर यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते, कारण यांच्याच सुपुत्राच्या नावानं, स्वर्गीय सुपुत्राच्या नावानं आपण ही स्पर्धा करतो, तर संदेशभाई ठाकूर साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय धनाजी मानाजी पाटील साहेबांचा आपण या मुख्य मंचावरती यथोचित स्वागत आणि सन्मान. खरं तर एखाद्या पिताश्रींसाठी ही अतिशय म्हणेन की मानाची गोष्ट असेल. आपल्या सुपुत्रानं केलेलं कार्य आणि आज त्या कार्याची दखल आज तागायत घेतली जाते. अगदी तर मानखुर्द विभागाचे विभागाध्यक्ष आदरणीय संदीपजी चव्हाण साहेब यांचा देखील आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती घेणार आहोत. संदीपजी चव्हाण साहेब विभागाध्यक्ष आणि यांचा यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा आपण अंपायर सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी केला जातो. आदरणीय संदीपजी चव्हाण साहेब विभागाध्यक्ष. तर मी राहुलजी चव्हाण आणि सचिनजी पाटील या दोनही मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय संजयजी तन्ना साहेब कोकण संपर्क प्रमुख रस्ते आस्थापना यांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती करावा. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आदरणीय संजयजी तन्ना साहेब कोकण संपर्क प्रमुख रस्ते आस्थापना आणि त्यांचा मात्र यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा राहुलजी शेजे चव्हाण साहेब आणि सचिनजी यांच्या शुभ हस्ते मात्र हा शुभ सन्मान या मुख्य मंचावरती होताना. तदनंतर आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित आदरणीय किरणजी गुरव साहेब जिल्हा संघटक रस्ते आस्थापना यांचा देखील यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती केला जाईल. आणि हा स्वागत सन्मान करण्यासाठी आमच्या आयोजकांना मी विनंती करतो. यस, आयोजकांच्या वतीनं हा शुभ सन्मान या मुख्य मंचावरती केला जाईल. सन्माननीय किरणजी गुरव साहेब जिल्हा संघटक रस्ते आस्थापना. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं ज्यांची आवर्जून या व्यासपीठावरती आपल्याला उपस्थिती लाभली, अर्थातच एकूणच जर पाहिलं तर संदेशभाई ठाकूर साहेबांच्या सौभाग्यवती अंजना ठाकूर मॅडमचं देखील या मुख्य मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळत आहे. खरं तर एका महत्त्वाच्या कामासाठी त्यांना देखील या ठिकाणाहून निश्चित जायचं होतं, परंतु स्पर्धा कशा प्रकारच्या असतात. मनसे चषक मी गेले अनेक वर्ष नाव ऐकते आणि ती स्पर्धा मला यावर्षी पाहायची आणि त्याचा उद्घाटन सोहळा पाहायचा आहे. हा हट्ट वहिनींनी धरला आणि साहेबांच्या समवेत त्यांनी या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आपली उपस्थिती दर्शवली. तर प्रवीणजी म्हात्रे साहेबांचा देखील आपण या ठिकाणी शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करणार आहोत. त्यांचा देखील या ठिकाणी शुभागमन आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतोय. प्रवीणजी म्हात्रे. तर अक्षयजी आके यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करावा. खरं तर हे अविस्मरणीय क्षणचित्र आहेत आणि हे अविस्मरणीय क्षणचित्र मात्र आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपताना आमचे सर्व आयोजक. तर यानंतर किरणजी गुरव साहेबांचं देखील या मुख्य मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळतंय. तर आमच्या आयोजन समितीच्या वतीनं किरणजी गुरव साहेबांचं देखील आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती करणार आहोत. तत्पूर्वी सर्व सन्माननीय पाहुणे ज्यांनी आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला, आपली शुभ उपस्थिती या ठिकाणी दर्शवली आणि अगदी जाता जाता मी सर्व आमच्या मान्यवरांना व्यासपीठावरून मकर संक्रांतीच्या आपल्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो.
आणि येणारं हे वर्ष आपल्यासाठी लाभदायी फलदायी यशाचं सन्मानाचं मानाचं ठरो हीच अपेक्षा या ठिकाणी आयोजन समितीच्या वतीनं करतो आणि आपण आपली शुभ उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्तानं दर्शवली याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक आभार व्यक्त करतो आणि जाऊयात यानंतर सामन्याच्या दिशेनं. तर एकूणच जर पाहिलं धावसंख्या धावफलकावरती 3 गडी बाद 23. थोडंसं आक्रमक व्हावं लागेल कारण अभि नाही तो कभी नाही. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस बाद होणाऱ्या फलंदाजांचा जर आपण विचार केला ना तर 3 आघाडीचे फलंदाज या ठिकाणी गमावले गेलेत. परंतु ओमकार अद्यापही आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. अर्थातच संघामध्ये नाही आहेत. येस या ठिकाणी नाही आहेत. तरीच मी म्हटलं 3 विकेट गेल्या आणि ओमकार कसे काय अजूनही मैदानाच्या आतमध्ये आले नाहीत. कदाचित त्यांची अनुपस्थिती आपल्याला या ठिकाणी नक्कीच जाणवते. दुसरी धावफलकावरती अंकित केली जाईल कारण डावकरे आताचे फलंदाज शेवटच्या षटकामध्ये तुमच्या संघासाठी सर्वाधिक महत्त्वाचा दुवा ठरू शकतात. आणि ओमकार म्हटलं तर डावकरे हातानं फिरकीची जादू त्याच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळते. आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर मात्र त्याच्या माध्यमातून होणारी जी फलंदाजी आहे ना ती देखील संघासाठी उपयुक्त ठरते. यानंतरची होणारी लढत असेल अर्थातच पहिल्या फेरीतील 5वा हा सामना असेल जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस ए विरुद्ध आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली. दोन्ही टीम्सच्या कर्णधारांना विनंती आहे की इनिंग ब्रेकमध्ये हा टॉस केला जाईल आणि टॉससाठी मात्र आपण इमिजिएटली या ठिकाणी रिपोर्ट करायचं आहे. तर षटक क्रमांक 4 या ठिकाणी पहिला चेंडू अवांतर स्वरूपाचा आपल्याला जरूर पाहायला मिळाला. पहिली धाव या षटकातील धावफलकावरती जरूर अंकित केले गेले परंतु इथे मात्र विकेट काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक झेलच्या खाली येत आहे. झेल सुटलाय. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सन्माननीय पाहुण्यांचा मात्र पुनश्च एक वार आपल्याला मुख्य मंचावरती शुभागमन पाहायला मिळतंय. भाई रामदासजी पाटील साहेब आणि त्याचबरोबर संजयजी तन्ना साहेब या दोनही सन्माननीय पाहुण्यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेला तब्बल 5,000 रुपये आर्थिक सहाय्य या स्पर्धांच्या आयोजकांना या ठिकाणी देण्यात आलेलं आणि खरं तर या दोनही मान्यवरांचं आपण मनपूर्वक आणि हार्दिक आभार व्यक्त करूया कारण स्पर्धा यशस्वी होण्याकरता प्रत्येकानं आपापल्या परीनं या ठिकाणी योगदान हे दिलं गेलंय. आणि एकूणच जर पाहिलं तर मात्र या स्पर्धांना यशस्वीतेच्या दिशेनं घेऊन जाणारं हे महत्त्वाचं आणि मोलाचं योगदान या दोनही मान्यवरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. तर जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. 4 फलंदाज या ठिकाणी गमावले गेलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 5 फलंदाज गमावले गेलेत. 27 धावा धावफलकावरती आलेत. शेवटच्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे.
झेल सुटला, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे मात्र विकेट गमावली गेली. पण यानंतरची होणारी लढत अर्थातच जयमल्ला स्मॅश फोर्स फिटनेस ए विरुद्ध आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली या दोनही टीम्सच्या दरम्यान पुढील सामनाचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होईल. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती, इनिंग ब्रेकमध्ये आपण यायचं आहे. टॉस केला जाईल, चेंडू आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे जेणेकरून वेळ आपल्याला या ठिकाणी वाचवता येईल. या दरम्यान आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता, स्लॅश करण्याचा प्रयत्न, थोडंसं फंबल. या ठिकाणी क्षेत्ररक्षक तिवारी आहेत आणि तोपर्यंत मात्र धावा धावफलकावरती एकवटल्या गेल्या. 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू असताना 5 गड्यांच्या मोबदल्यात धावा मात्र धावफलकावरती आपण पाहतोय 30 धावा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक, किमान 2 मोठे फटके, 40+ किंवा 42+. इथे मात्र नाहीये. सिंगल धाव फलकावरती येईल. सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. यॉर्क लेनच्या चेंडूंचा वापर केला जातोय. फलंदाजांना हात खुले काढण्याची संधी नाहीये. तर या ठिकाणी गोलंदाज राजू लकडे आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. यावेळेला मात्र आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. वाडीश लॉंग ऑफ रिझर्व मध्ये चेंडू वळवला गेलाय. सिंगल आली आहे. रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी कमकुवत आपल्याला पाहायला मिळाली आहे. अगदी विकेट वाचवून तुम्ही करणार काय, हाही प्रश्न या ठिकाणी दिला जातोय. कारण एकूणच जर पाहिलं ना तर थोडासा तू मय हा ना अशा प्रकारचं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. फर्स्ट कॉलला जर का या ठिकाणी रिस्पॉन्ड केलं असतं तर 2 नव्हे 3 धावा धावफलकावरती झाल्या असत्या. परंतु चूक झाली आहे, चूक घडली आहे. मैदानाच्या आतमध्ये विकेट गमावावा लागेल. फलंदाज होतोय बाद. 6वा गडी गमावलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेनं शशी. 32 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला मात्र डाऊन द विकेट जाऊन चेंडू बाळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज होतोय बाद. अंतिम चेंडूवरती देखील मिळते सफलता. रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय फलंदाज बाद. आणि एकूण धाव संख्येचा विचार केला तर 32 धावा आल्या धावफलकावरती. विजयासाठी लक्ष उभारले गेले 33 धावांचं. तर खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झाला. डीजेच्या माध्यमातून अप्रतिम संगीत मात्र आपण ऐकलं. क्रिकेटसाठी पोषक वातावरण या ठिकाणी निर्मिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्पर्धांचे हीच तर वैशिष्ट्य राहिलंय. आणि आणखीनच जर आपण पाहिलं तर मात्र बक्षिसांची अनाउन्समेंट या ठिकाणी होते, लयलूट या ठिकाणी होते. कारण गोरक्षनाथजी गायकवाड साहेब म्हटलं ना तर सातत्यानं नवनवीन संकल्पना समोर आणणं, फक्त त्या संकल्पना समोर आणणं नाही तर त्या संकल्पनांना प्रत्यक्षामध्ये उतरवणं याकरता आदरणीय गोरक्षनाथजी गायकवाड साहेब ओळखले जातात. अगदी मग ते कोणत्याही प्रकारचं आयोजन असो, त्या आयोजनाला एक वेगळं स्वरूप देण्याचं काम हे ज्यांच्या माध्यमातून केलं जातं ना ते गोरक्षनाथजी गायकवाड साहेब यांच्याकडून 6 चेंडू 6 षटकारांसाठी 5,555 रुपये, 6 चेंडू 6 चौकारांसाठी 3,333 रुपये, विकेट हॅट्रिकसाठी 2,000 रुपये, निर्धाव षटकासाठी 1,500 रुपये, 3 चेंडू 3 षटकारांसाठी 1,000 रुपये
आणि 3 चेंडू 3 चौकारांसाठी 500 रुपये. आणि हे फक्त कोण्या एका संघाला कोण्या एका खेळाडूला नाही तर संपूर्ण 2 दिवस जो काही खेळ या मैदानावरती होईल त्यातील प्रत्येक संघाला प्रत्येक खेळाडूला ही सुवर्ण संधी असणार आहे. 6 चेंडू 6 षटकार 5555, 6 चेंडू 6 चौकार 3333, विकेट हॅट्रिक 3000, मेडन ओव्हर म्हणजे निर्धाव षटक 1500 रुपये, 3 चेंडू 3 षटकार 1000 आणि 3 चेंडू 3 चौकार 500 रुपये. संपूर्ण स्पर्धा जोपर्यंत ही स्पर्धा सुरू आहे तोपर्यंत अगदी फायनल पर्यंत हे पारितोषिक मात्र प्रत्येक खेळाडूसाठी आणि प्रत्येक संघासाठी लागू असतील. तर या ठिकाणी या स्पर्धांसाठी आणखीन एक अमूल्य योगदान ज्यांच्या माध्यमातून अर्थातच दंतचिकित्सा विभाग म्हणजेच आपल्या कळंबोलीमध्ये गेले अनेक वर्ष सातत्यानं दंतचिकित्सा विभागाच्या माध्यमातून उल्लेखनीय काम हे नेहमीच राहिलंय. क्वालिटी डेंटल केअर फॉर ऑल अर्थातच पिनाकी डेंटल क्लिनिक डॉक्टर सुभाष के मिश्रा डेंटल सर्जन यांचं देखील या स्पर्धेसाठी खूप मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान या मनसे चषक 2025 साठी राहिलंय. पिनाकी डेंटल क्लिनिक कलंबोली डॉक्टर सुभाषजी के मिश्रा क्वालिटी डेंटल केअर फॉर ऑल हे त्यांचं स्लोगन आहे. अर्थातच गेले अनेक वर्ष सातत्यानं कळंबोली विभागामध्ये त्यांचं कार्य देखील दंतचिकित्सा विभागामध्ये उल्लेखनीय राहिलंय. तर तुर्तास या ठिकाणी खेळाचा पूर्वार्ध समाप्त झालाय. उत्तरार्धाकडे आपण वळतो आहोत. विजयासाठी लक्ष आहे 32 धावा धाव फलकावरती आल्या. 33 धावांचं टार्गेट आहे. 24 चेंडू आणि 33 धावा हे विजयासाठीचं लक्ष आपण या ठिकाणी पाहतोय. अगदी 8.25च्या सरासरीनं या ठिकाणी धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला श्रीकांत फाळके तर नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय यावेळेला ऑन साइडला चेंडू अगदी निमंत्रण होतं गोलंदाजाचं आणि ते निमंत्रण स्वीकारलंय फाईनच्या क्षेत्रातून. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. तर या ठिकाणी सलग 3 षटकारांसाठी आपण पारितोषिक जरूर पाहतोय. परंतु यावेळेला मोठा फटका येतोय फलंदाजाच्या मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. पहा 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत आणि आता मात्र सलग 3 चेंडूवरती 3 चौकारांसाठीचं जे पारितोषिक आहे 500 रुपये रोख सन्माननीय गोरखनाथजी गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून आणि रामदास शेवाळे प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून मात्र तब्बल 2222 रुपये म्हणजे तब्बल 2700 रुपये कमावण्याची 2722 रुपये कमावण्याची ही सुवर्ण संधी. 2 चेंडूवरती 2 चौकार आले आहेत. चौकारांचे हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का? होय. श्रीकांत यावेळेला टप्पा पडल्यानंतर मात्र एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळतोय. कुठेतरी चौकार लगावण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस ए संघाचे संघनायक उपलब्ध झालेत. तर विनंती असेल प्रतिस्पर्धी संघ आदित्य प्रिया लॉजिस्टिक आपण देखील या ठिकाणी संपर्क करायचा आहे. दोनही संघनायक आता जोडले गेले आहेत. परंतु इथे मात्र सलगच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आल्यानंतर तर एकूणच जर पाहिलं तर सुभाषजी मिश्रा सरांचं देखील या मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. पिनाकी डेंटल क्लिनिकचे सर्व आणि खळंबोलीमध्ये गेली अनेक वर्ष खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर रुग्णांची सेवा करण्यामध्ये त्यांचं देखील मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळालंय.
तर डॉक्टर सुभाष मिश्रा सरांच्या शुभास्ते मात्र या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय। या स्पर्धेचे आमचे आयोजक देखील आहेत, स्पॉन्सर्स देखील आहेत, पिनाकी डेंटल क्लिनिक। दातांच्या संदर्भातील तुमच्या कोणत्याही जर समस्या असतील, काही अडचणी असतील तर नक्कीच आजच भेट द्या। कळंबोली शहरामध्ये अत्यंत वाजवी अत्यल्प दरामध्ये सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सोयी सुविधांनी उपलब्ध असं पिनाकी डेंटल क्लिनिक आणि गेले अनेक वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, स्वतः डॉक्टर साहेब डेंटल सर्जन आहेत आणि कोणत्याही आमच्या प्रेक्षकांना, खेळाडूंना किंबहुना मान्यवरांना दातांच्या संदर्भातील कोणत्याही प्रकारच्या जर अडचणी असतील तर नक्कीच आजच भेट द्या। अगदी अत्यल्प दरामध्ये आणि अत्याधुनिक पद्धतीच्या टेक्निक्स वापरून सर्व प्रकारच्या ज्या ट्रीटमेंट आहेत त्या ट्रीटमेंट मात्र आपल्याला दिल्या जातात अद्ययावत पद्धतीच्या मशिनरीजद्वारे आणि अगदी प्रदीर्घ अनुभव कळंबोलीमध्ये आणि अगदी स्वतः डॉक्टर साहेबांचा जर विचार केला तर डेंटल सर्जन आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मात्र खास या स्पर्धेला अगदी मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान हे नेहमीच पाहायला मिळालं आहे। तर त्यांचं देखील आपण मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूया। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर रामदासजी पाटील साहेब आहेत, संजयजी तन्ना साहेब आहेत, यांनी देखील 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धांसाठी दिलं आहे। त्यांचं देखील आपण मनपूर्वक आणि हार्दिक आभार व्यक्त करूयात। चला दोनही टीम्स आपला बॉल चॉईस करायचं आहे। अजिंक्य बॉल चॉईस करायचं आपण। तर या ठिकाणी मात्र गॅप शॉट सिलेक्शन, 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे, पंचांचा इशारा, चौकार। तर या अगोदरचा सामना आपण पाहिला होता पीडीसी 11 विरुद्ध श्री गणेश। तर दोनही टीम्सच्या कर्णधारांना विनंती आहे किंवा प्रतिनिधी कोणी उपलब्ध असतील तर त्यांना विनंती आहे की आपण थोडंसं आयोजकांशी संपर्क साधा। श्री गणेश स्पोर्ट्स क्लब आणि पीडीसी यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस, खरं तर विजयासाठी लक्ष 33 धावांचं येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर षटकार मारून तुम्हाला सामना 1 किंवा 2 षटकांमध्ये संपवण्याचा जर तुम्ही निर्धार करून आला असाल तर थोडीशी चुकीची रणनीती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। श्रीकांत फाळकेसारखा आक्रमक फलंदाज तुमच्याकडे, सिंगलनं 10 स्ट्राईक रोटेट करा, गोलंदाजांवरती दबाव बनवा, एंड कोणत्या दिशेने आहे, वाऱ्याची साथ कोणत्या दिशेने आहे याचा सारासार विचार करा। अगदी आलं आणि मोठा फटका लगावला म्हणजे आपण सामना जिंकला असं नाही आहे। पहा इथे विकेट गमावली आहे आणि जो सहज आवाक्यामध्ये असणारा सामना आहे ना तो देखील गमावण्याची वेळ अशा प्रकारच्या चुकीच्या शॉट सिलेक्शननं तुमच्या संघावर येऊ शकते। चेंडूचं परीक्षण इथे मात्र दोनही संघनायकाच्या माध्यमातून केलं जात आहे परंतु विकेट गमावली आहे। तर पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला गेला। एकूण धावा धावफलकावरती आपण पाहिलं तर 1 गडी बाद 14 ही धावा धावफलकावरती। सुरुवात दमदार राहिली आहे परंतु त्या सुरुवातीमध्ये सातत्य राखणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे।
तर यावेळेला इनोव्हेटिव्ह फटका, कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न इथे जरूर पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. दुसरी धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा मानस इथे पाहायला मिळत नाहीये. आणि धावांचा जर विचार केला तर 15 धावा धाव फलकावर. अजूनही येणारे 14 चेंडू आणि 18 धावांची गरज. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय जोरकस प्रहार. ज्या फटक्यांसाठी श्रीकांत फाळके ओळखले जातात अगदी त्या प्रकारचे फटके मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार जरूर पाहायला मिळाले. त्यानंतर मात्र त्यांचा फारशी संधी मिळाली नाहीये. अगदी शारीरिक इजा आहे, दुखापत आहे, त्यामुळेच की काय थोडीशी धावा ज्या आहेत त्या कमकुवत आपल्याला या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी कमकुवत आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. तर या ठिकाणी आपण पाहिलं पण तुमच्या शरीराची संपदा ही सर्वाधिक महत्त्वाची आहे. तुम्ही जर थोडेसे इंजर्ड असाल तर योग्य ती ट्रीटमेंट घ्या आणि त्यानंतरच मैदानावरती पुनरागमन करा. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस अगदी यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल करतोय. सिंगल धावफलकावरती आले. थोडासा अडचणीमध्ये श्रीकांत जरूर आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत. 16 धावांची गरज. 17 धावा धावफलकावरती आल्या. 33 धावांचं लक्ष आहे. इथून देखील शिवस्वराज्य संघ फाईटबॅक करू शकतो कारण संघामध्ये ती धमक आहे, गोलंदाजीमध्ये ती ताकद आपल्याला पाहायला मिळते. परंतु इथे योग्य दिशेने योग्य गतीनं जर का मारा मैदानावरती झाला ना तर नक्कीच या धावा डिपेंड देखील केल्या जाऊ शकतात. हे बऱ्याच वेळेला आपण या मैदानावरती पाहिलंय. थोडासा संत गतीनं सामना पुढे सरकतोय. मी आमच्या ऑफिशियल्सला विनंती करतो की आपण खेळाडूंना सूचना करा, सामना लगेच त्वरित सुरू करायचा आहे. एक जास्तीचा वेळ या ठिकाणी घेतला जातोय. तर या ठिकाणी नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सूरज या ठिकाणी बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. 12 चेंडू 16 धावा डिपेंड करण्याचा जो खेळ आहे तो खेळ सूरजच्या माध्यमातून केला जाणार का. परंतु इथे मात्र घणाघाती प्रहार करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा तीच चूक मैदानाच्या आतमध्ये होते. गरज होती का.
या ठिकाणी मात्र आपण पाहतोय पंचांचा 4 धावांचा इशारा येतोय. अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून मैदानाच्या चारही दिशेने जर आपण एक कटाक्ष टाकला ना तर माहोल बनवणं काय असतं ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्पर्धेला ज्यावेळेला तुम्ही याल ना आणि गेली अनेक वर्ष सातत्यानं या प्रकारचं आयोजन आपल्याला राहुलजी शिरीष चव्हाण साहेबांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतंय. आणि गेल्या काही वर्षांपासून जर आपण पाहिलं ना तर गोरक्षनाथजी गायकवाड साहेब असतील, तेजसजी गायकवाड साहेब असतील यांची साथ जेव्हापासून या महाराष्ट्र नवनिर्माण सेना चषकाला मिळाली आहे ना तेव्हापासून मात्र स्पर्धा एका वेगळ्या उंचीवर आपल्याला पाहायला मिळते. 2 गडी बाद 23 अजूनही येणारे 9 चेंडू आणि 10 धावांची गरज. 9 बॉल 10 रन्स रिक्वायर्ड टू विन. 9 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. इथून येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू गोलंदाजांचा आत्मविश्वास बळावणारा. 4 चेंडू झालेत, आत्ताचा 4 झाला म्हणजे आता 8 चेंडू आणि 10 धावांची गरज. 8 बॉल 10 रन्स रिक्वायर्ड टू विन. यावेळेला समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय. झेल घेणं अपेक्षित आहे. झेल सुटलाय. झेल नाही मी म्हणेन हा सामना सुटलाय. कारण इथे एक धावही रोखता आली असती, एक नवीन फलंदाजही मैदानाच्या आतमध्ये आला असता आणि जो दबाव आहे ना तो दबाव मात्र फलंदाजी करणाऱ्या संघावरती पाहायला मिळाला असता. झेल सुटला, एक धाव फलकावरती आली आणि नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती आला. आणि ज्या ज्या वेळेला स्ट्राईक चेंज होते ना त्यावेळेला विध्वंस आपल्याला मैदानाच्या आतमध्ये फलंदाज करताना पाहायला मिळतात. आणि खास करून जर तो फलंदाज श्रीकांत फाळके नावाचा असेल तर मात्र धाव ही धावफलकावरती निश्चितच पाहायला मिळेल. यावेळेला जोरकस प्रहार काढायचा प्रयत्न होता, शरीराचा वेध चेंडूने घेतलाय. श्रीकांतनं ओळखलाय शेवटचा चेंडू आहे. सिंगलनं स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे. 25 धावा धावफलकावरती आल्यात. येणारे 6 चेंडू शिल्लक आणि 8 धावांची गरज. 6 चेंडू 8 धावा डिपेंड होताना आपण या मैदानावरती बऱ्याच वेळेला पाहिलंय. थोडंसं स्पीडअप करायचं खेळाडूंना विनंती आहे. नो टीम मीटिंग प्लीज. इथे आता ओंकारची कमतरता कुठेतरी संघनायकाला जाणवणार का की इथे कोणता नवीन गोलंदाजीचा विकल्प शोधला जाणार यावरतीचा चर्चा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कारण जय आणि पराजयाच्या मध्ये जर कोण उभा असेल तर तो श्रीकांत फाळके, एक मातबगार खेळाडू. आणि या खेळाडूची विकेट जर का तुमच्या भात्यामध्ये आली तर मात्र सामन्यामध्ये शिरकाव काढायची संधी. जे दिग्गज संघ आपण पाहतो ना या कळंबोली क्रिकेटचा जर आपण विचार केला तर जे दिग्गज संघ आहेत ना ते दिग्गज संघ हे एकाच संधीची वाट पाहत असतात. मग शनिवारच्या लॉटमधून तो आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघ असो, तो अगदी स्वर्गीय रणजित कट्टे पाटील किंग्स 11 हा संघ असो, किंबहुना तो संघर्ष स्पोर्ट्स क्लब कळंबोलीचा संघ असो, किंबहुना जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस हा संघ असो, हे काही असे संघ आहेत ना की ज्यांचा प्रामुख्याने आपण उल्लेख करतो. श्रीगणेश संघाने देखील खूप चांगला खेळ शनिवारच्या लॉटमधून आपल्याला जरूर पाहायला मिळाला. आणि हे असे काही संघ आहेत ना की ज्यांना एक संधी जर तुम्ही द्याल तर त्या संधीचं सोनं हे निश्चितच केलं जाऊ शकतं. या ठिकाणी बालाजी नायरच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. अगदी गतीमध्ये व्हेरिएशन करणं, फ्लायटेड चेंडू करणं, फलंदाजांना जकडून ठेवणं याकरता माहीर गोलंदाज एकेकाळचा मी म्हणेन हुकमी एक्का गोलंदाजीचा बालाजी नायर यावेळेला मात्र आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतात. तुमच्याकडे असणारा अनुभव आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून कारण 6 चेंडू 8 धावा डिपेंड केल्या जाऊ शकतात. क्रिकेट आहे, नथिंग इज इम्पॉसिबल. परंतु तुमचा प्रयत्न त्या पद्धतीचा मैदानावरती असणं गरजेचं आहे. अख्खो टप्प्याची गोलंदाजी चालणार नाही कारण फलंदाज मातबगार आहेत आणि तेच दर्शवलंय. या ठिकाणी मात्र अगोदरच शफल केला होता. पॅडल स्वीपच्या माध्यमातून चेंडूला विरकावून दिलाय. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून सीमारेषेच्या पलीकडे चौकार. चेंडूवरती चौकार लगावलाय. पूर्णपणे सामन्याची जबाबदारी ही आपल्या खांद्यांवरती घेत असताना श्रीकांत फाळके कमालीचा खेळ मैदानावरती साकारला. यावेळेला मात्र कव्हर रिझर्व्ह मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू मिस जज होतोय आणि याचबरोबर विजयी चौकार मात्र श्रीकांत फाळकेच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. या इनिंग मध्ये दुसऱ्यांदा बॅक टू बॅक 2 चौकार त्यांच्या बॅट मधून आले आहेत आणि हा पहिला विजय इथे मात्र साकारलाय तो जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस बी या संघानं.